हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण या लेक्चरमध्ये विशेष करून रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टवरती हे आपलं दुसरं लेक्चर आहे. याच्या अगोदर त्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन सगळी काही आपण बघण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तेव्हा ज्यावेळेस आपण लेक्चर रेकॉर्ड केलं होतं ना तेव्हा रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट सुरू झाला नव्हता, म्हणजे युद्ध सुरू झालं नव्हतं. फक्त कॉन्फ्लिक्ट सुरू होता, वादविवाद सुरू होता. युद्ध होतंय की काय सिच्युएशन निर्माण झाली होती. परंतु काल व्लादिमीर पुतीन यांनी युद्ध जाहीर केलं आणि विशेष करून त्यांनी सांगितले की दोनबास जो प्रांत आहे त्या प्रांतापुरतं खरं तर युद्ध मर्यादित असेल, म्हणजे अटॅक जो आम्ही केलाय तो मर्यादित असेल असं त्यांच्याकडून सांगण्यात आले. मग त्याची सगळी काही इन्फॉर्मेशन आहे ना, ती इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये या लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 24 फेब्रुवारीला द हिंदूला एक एडिटोरियल आलं होतं. त्या एडिटोरियलमध्ये सगळी काय इन्फॉर्मेशन एक वेगळ्या अँगलनं लेखिकेनं सांगण्याचा प्रयत्न केला होता. मग त्याच एडिटोरियलचा आधार घेऊन आपण याच्यामध्ये सगळं काय डिस्कशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आणखी नॉलेज याचं घेण्याचा या लेक्चरमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया मग आजच्या लेक्चरला. बघूयात रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट विषयी आणखी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला काय मिळते ते. सो लेट स्टार्ट. पहिल्यांदा तर आपल्याला हा इश्यू समजून घेण्यासाठी मॅप माहिती असणं गरजेचं आहे. मग विशेष करून या मॅपवरती आपल्याला युक्रेनचं लोकेशन जे आहे ना, ते या ठिकाणी युक्रेनचं लोकेशन आपल्याला पाहावयास मिळतं. हे जे अंडरलाईन केलंय मी, ड्रॉ केलाय मॅप, तो युक्रेनचा मॅप आहे, युक्रेन कंट्री आहे. आणि इकडं रशिया आहे. रशियाचा हा जो टोटल आहे एरिया, तो रशियाचा एरिया म्हणून ओळखला जातो. मग विशेष करून बाउंड्री लाईन वरती कोणत्या हा कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, तर इकडची जी बाउंड्री लाईन टच करते रशियाला युक्रेनची, त्या बाउंड्री लाईन वरती खऱ्या अर्थानं वाद सुरू आहे रशियन आर्मीमध्ये आणि युक्रेन आर्मीमध्ये. मग हा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो कॉन्फ्लिक्ट खूप दिवसापासून सुरू आहे. परंतु रशियानं आता ऑफिशियली अटॅक जाहीर केला, अतिक्रमण करायला सुरुवात केली कालच्यापासून, जेव्हापासून व्लादिमीर पुतीन यांनी खरं तर तो अटॅक जाहीर केला आहे तेव्हापासून. आणि तेव्हापासून आणखी जास्त याला न्यूजमध्ये स्थान मिळालेलं आहे. हा मुद्दा जास्त जागतिक चर्चेचा मुद्दा बनलेला आहे. मग विशेष करून इथं जर आपण याचा झूम स्वरूपातला जर मॅप बघितला तर या स्लाइडमध्ये तुम्हाला पाहावयास मिळते. आता आपण कोणत्या बाउंड्री लाईन विषयी बोलत होतो, तर आपण या बाउंड्री लाईन विषयी बोलत होतो विशेष करून. आणि या बाउंड्री लाईन वरतीच तुम्ही इथं बघू शकताय की कशा पद्धतीनं जे रशियाने जे आहे ते वेगवेगळे ट्रूप्स इथे डिप्लॉय केलेले आहेत. हे जे वेपन्स बघताय तुम्ही, वेगवेगळी वाहनं वगैरे युद्धाची, ती वाहनं विशेष करून रशियानं डिप्लॉय केली. तिथं क्रिमियाचा एरिया आहे, या क्रिमियाच्या एरियाच्या तिथं पण बघू शकताय. आणि बेलारुस जी कंट्री आहे त्या कंट्रीमध्ये सुद्धा रशियानं तशा पद्धतीची मिलिटरीची जी काही वेपन्स आहेत ते डिप्लॉय केलेले आहेत. मग तेव्हापासूनच आपल्याला हे समजत होतं की भविष्यामध्ये यांच्यामध्ये कदाचित युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सगळी इन्फॉर्मेशन सांगत असताना तो अंदाज आपण वर्तवलाच होता आणि तसंच आता खऱ्या अर्थानं होताना या ठिकाणी पाहावयास मिळतं. मग आता विशेष करून रशियानं जो अटॅक केलाय ना, तो महत्वाच्या एका एरियावरती केलाय. टोटल युक्रेनवरती अटॅक आमचा नाही असं व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केले. त्यांनी फक्त हे सांगितले की डोनबास नावाचा एरिया आहे, त्याच्यामध्ये डोनेस्क आणि लुहान्स्क हे 2 एरिया आहेत, तिथं फक्त आम्ही अटॅक करतोय त्या एरियांना स्वातंत्र्य करण्यासाठी युक्रेनपासून, असं त्यांचं मत आहे. मग विशेष करून तो एरिया इथं तुम्हाला पाहावयास मिळत आहेत. इथं मी ड्रॉ करून दाखवतोय. हा जो एरिया आहे टोटल, तो दोनबासचा एरिया म्हणून ओळखला जातो. आणि त्याच्यामध्ये 2 महत्वाचे सिटी म्हणू शकतो आपण, एरियाज म्हणू शकतो महत्वाचे आहेत, लुहान्स्क आणि डोनेट्स्क. या एरियांसाठी खऱ्या अर्थाने युद्ध सुरू झाले. आणि त्याच्यामध्ये विशेष करून जे युक्रेनचे प्रेसिडेंट आहेत, राष्ट्रपती आहेत, ते स्वतः आर्मीचे कपडे घालून, आर्मीचा युनिफॉर्म चढवून युद्धामध्ये उतरलेत. ही खरं तर खूप महत्वाची गोष्ट आहे. याच्यामधून आपल्याला समजू शकते की आर्मीला किती मोठं प्रोत्साहन खऱ्या अर्थाने मिळू शकते, मिळत असेल. ती एक महत्वाची गोष्ट आहे. ते सुद्धा जास्त उद्याच्या द हिंदूला ते सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळेल. मग आता याच्याविषयीची बेसिक इन्फॉर्मेशन नेमकी काय, हे सुरुवात कधीपासून होतं, तर हे सुरुवात 2014 पासून तसं विचार केला युद्धाला तर 2014 पासून सुरुवात झाली. कारण का, तर हा जो इथं क्रिमियाचा एरिया तुम्हाला दिसतोय ना, हा क्रिमियाचा एरिया जो आहे तो अगोदर 2014च्या अगोदर युक्रेनचा भाग होता. परंतु 2014 मध्ये रशियानं त्याच्यावरती कब्जा केला क्रिमियावरती. आणि आता क्रिमियावरती विशेष करून रशियाचा कब्जा आहे, म्हणजे रशियाचा एरिया आता तो. आणि त्याचं समुद्राच्या दृष्टीतून सुद्धा महत्व आहे. जसं की ब्लॅक सी इथं पाहावयास मिळते, इकडे ओझोव सी आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्या सामुद्रिक व्यापाराच्या दृष्टीतून हे जे क्रिमियाचा एरिया आहे तो खूप महत्वाचा मानला जातो. आणि 2014 मध्ये या क्रिमियावरती
रशियानं कब्जा केला होता. आणि तेव्हा सुद्धा आता जशी युद्धाची सिच्युएशन निर्माण झाली तशी सिच्युएशन निर्माण झाली होती. त्यामुळे हा जो वाद आहे, युद्धजन्य परिस्थिती होण्याचा जी परिस्थिती आहे ती 2014 पासून झालेली आहे. 2014 पासून अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरती रशिया कब्जा करत आलेला आहे. आणि तशाच पद्धतीची कारवाई आता रशिया जो करतोय तो लोहान्स्क आणि डोनेट्स्क या प्रांतामध्ये करताना आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे हा जर एरिया तुम्ही ही जी न्यूज बघताय तुम्ही, हा जो इश्यू बघताय तो आता न्यूजमध्ये आलाय, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल आत्ताचा इश्यू आहे. नाही, हा इश्यू खऱ्या अर्थानं 2014 पासूनचा आहे. आणि त्याच्या अगोदरची कारणं आहेत, 2014च्या अगोदरची काय इतिहासामधली कारणं आहेत हे सगळं होण्यासाठी, ती कारणं सुद्धा आज तुम्हाला मी चांगल्या पद्धतीनं समजावून सांगणार आहोत. मग आता ढोबळमानानं याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला एका ब्लँक पेजवरती चांगल्या पद्धतीनं समजावून सांगतो. आता मुळात या डिस्कशनमध्ये आपल्याला काय काय समजून घेणं खरं तर गरजेचं आहे ते माहिती पाहिजे. पहिलं तर आपल्याला इश्यू हा काय आहे ते कळायला पाहिजे. ते पहिलं लेक्चर तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये मी सांगितलं, याच्यामध्ये पण मी सांगणार आहे, टेन्शन नका घेऊ. पहिलं तर हा कॉन्फ्लिक्ट कोणत्या 2 कंट्रीमध्ये महत्वाचा सुरू आहे, तर विशेष करून त्याच्यामध्ये युक्रेन वर्सेस रशिया आहे. हा पहिला मुद्दा आहे आपला, बरोबर आहे. मग आता बाकी इथून सुरुवात होतं की बाकी घटक पिक्चरमध्ये येण्यास इथून सुरुवात होते. काही जण युक्रेनच्या मदतीला येतात, काही जण रशियाच्या मदतीला येतात. तसं रशियाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. विचार केला मिलिटरीची क्षेत्रामध्ये, फोर्समध्ये जर विचार केला तर रशिया बलशाली आहे कितीतरी पटीनं जास्त युक्रेनपेक्षा. त्यामुळे युक्रेन हा जगामध्ये आता काय झालं, युक्रेन हा विक्टिम झालाय. म्हणजे युक्रेन या कंट्रीवरती रशिया कशा पद्धतीने अन्याय करत आलाय आतापर्यंत, ते खरं तर जगामध्ये चर्चा सुरू आहे की युक्रेनला एक अन्याय त्याच्यावरती होतोय या नजरेनं बघितलं जातं आता जगाच्या दृष्टीतून. ते थोड्या बहुत प्रमाणात खरं सुद्धा आहे. मग त्यामुळं युक्रेनच्या मदतीला पहिलं तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन येते मदतीला, पहिला मुद्दा. दुसरा, युएसए डायरेक्ट सपोर्ट करतो युक्रेनला पहिल्यांदाच. आणि युएसए जो आहे ना तो नाटोचा सुद्धा सदस्य आहे. त्याचबरोबर जर्मनी आहे ती सपोर्टमध्ये येते युक्रेनच्या. त्याचबरोबर फ्रान्स, तसा युक्रेनला फ्रान्सचा पाठिंबा आहे, म्हणजे फ्रान्स मदतीला युक्रेनच्या येणार आहे खरं तर. परंतु फ्रान्सनं काय केलं होतं तर या दोघांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही प्रेसिडेंटची भेट घेऊन त्याच्यामध्ये काय शांततेचा मार्ग निघतोय का हे प्रयत्न केला. इमॅन्युअल मायक्रॉन जे आहेत ते दोघांना भेटलेले आपल्याला पाहायला मिळाले होते, व्लादिमीर पुतीन असतील किंवा युक्रेनचे प्रेसिडेंट असतील, परंतु त्याला काही यश आलेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही. आणि त्याचबरोबर ब्रिटननं तर काय केलं, हे जे प्रकरण होतंय ना त्यामुळं रशियाच्या 5 बँकांवरती सँक्शन्स लागू केले. म्हणजे एकंदरीत काय केलं, रशियानं जे हे कृत्य केले त्याचा निषेध केलाय अशा पद्धतीने व्यक्त होऊन. त्यामुळे ब्रिटन सुद्धा डायरेक्ट युक्रेनच्या मदतीला आलेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये इंडियाचा आतापर्यंतचा अप्रोच काय राहिलेला आहे, तर याच्यामध्ये इंडियाचा बॅलन्स्ड अप्रोच राहिलेला आहे. ना इंडिया युक्रेनच्या बाजूने आहे, ना इंडिया रशियाच्या बाजूने आहे. मग इंडिया कोणाच्या बाजूने आहे, तर इंडिया शांततेच्या बाजूने आहे, पीसच्या बाजूने इंडिया. समजते तुम्हाला? म्हणजे इंडियाचं मत असं आहे की कोणत्याही पद्धतीने युद्धजन्य परिस्थिती होऊ नये, तिथं आपण डिस्कशनच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करावी, असं इंडियाचा स्टँड 2014 पासून राहिलेला आहे, 2014 पासून आतापर्यंत. आणि कित्येक वेळा रशियाच्या विरोधात वोटिंग करण्यासाठी सुद्धा युनायटेड नेशनमध्ये इंडियाला संधी दिली होती, परंतु इंडियानं ना विरोधात वोटिंग केलं ना सपोर्टमध्ये वोटिंग केलं. इंडिया स्टँड बाय राहिलेलं आहे, म्हणजे बॅलन्स्ड अप्रोच इंडियानं घेतलेला आहे. त्यामुळे इंडिया ना युक्रेनच्या बाजूने आहे ना रशियाच्या बाजूने आहे, ना युक्रेनच्या विरोधात आहे ना रशियाच्या विरोधात आहे. दोघांसोबत आपल्याला चांगले संबंध डेव्हलप करायचे आहेत, चांगले संबंध ठेवायचे आहेत. त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थानं बॅलन्स्ड अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. आणि इंडियाला जगामध्ये शांतताप्रिय देश म्हणून ओळखलं जातं खऱ्या अर्थानं. त्यामुळे सुद्धा आपल्याला असाच मार्ग घेणं खरं तर गरजेचं आहे. परंतु असा जरी मार्ग घेतला तरी आपल्यावरती परिणाम होणारच आहेत, अर्थव्यवस्थेवरती परिणाम होणार आहेत, आपल्या वेगवेगळ्या व्यवहारांवरती परिणाम होणार आहेत, त्याच्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही. परंतु याच्यामध्ये विशेष करून एवढे सगळे स्टेक होल्डर आहेत, तर त्याच्यामध्ये विशेष करून युनायटेड नेशनात आलाय. युनायटेड नेशनची स्थापना झाली जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी. मग ऑब्वियस आहे, इथं युद्धजन्य परिस्थिती होते म्हणल्यावर युनायटेड नेशनच्या बैठका वगैरे सुरू झाल्या. आणि काल युनायटेड नेशनची बैठक सुरू असतानाच व्लादिमीर पुतीन यांनी तिकडं युद्ध जाहीर केलं. म्हणजे एकीकडे शांततेची बैठक सुरू होती, शांतता कशा पद्धतीने प्रस्थापित करता येईल, आणि दुसरीकडे रशियाचे प्रेसिडेंट त्यांनी आदेश दिला की अटॅक करा म्हणून.
मग त्यामुळे सुद्धा युनायटेड नेशन जे आहे ते जास्त पिक्चरमध्ये आले. त्यामुळे युनायटेड नेशनची काय मतं आहेत ते सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं माहिती असणं गरजेचं आहे. आणि बाकी सुद्धा इतर छोट्या मोठ्या कंट्री आहेत, खरं तर ऑर्गनायझेशन आहेत, त्यांची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण बघणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याचा उल्लेख एरुटेलमध्ये आलाय, ते लाईन टू लाईन बघताना आपण करणारच आहोत. मग आता याच्यामध्ये रशियाला सहकार्य करणारे डायरेक्ट कंट्री कोणते आहेत, तर चायना आहे. चायनानं रशियाला डायरेक्ट विरोध आतापर्यंत केला नाही, उलट त्याच्या मताचं समर्थन केले चायनानं. आणि त्याच्यामध्ये मग चायना आला म्हणजे पाकिस्तान आला, पाकिस्तान सारख्या छोट्या मोठ्या कंट्री आल्याच. त्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाहीये. म्हणजे एकंदरीत हे सगळे स्टेक होल्डर या खरं तर पिक्चरमध्ये येतात. मग आता या युद्धाचे परिणाम जगावरती काय होतील? पहिला परिणाम म्हणजे गॅसच्या किमती वाढतील, जो रशिया गॅस पुरवतो युरोपियन कंट्रीना. हा पहिला परिणाम आहे, तो निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. दुसरा, ऑइल प्राइसेस वाढताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहाव्यास मिळतं. म्हणजे क्रूड ऑइल जे आहे त्याच्या पर बॅलर ज्या प्राइस आहेत त्या जवळजवळ $102 वरती गेलेला आपल्याला खऱ्या अर्थानं पाहाव्यास मिळतात. त्यामुळे तो एक परिणाम आहे, आणि त्याचा परिणाम इंडियावरती सुद्धा ऑब्व्हियस होणार आहे. जगावरती होणार आहे म्हणजे इंडियावरती होणारच आहे. आणि मग इंडियामध्ये डिझेलच्या, पेट्रोलच्या किमती आपल्याला वाढताना पाहाव्यास मिळतात. जेव्हापासून हा युद्ध सुरू झालाय तेव्हापासूनच तेलाच्या किमती आपल्यामध्ये महागलेल्या तुम्ही ऑब्झर्व्ह केले असते. त्या आणखी जास्त मागताना खरं तर पाहाव्यास मिळतात. तिसरा परिणाम म्हणजे शेअर मार्केटवरती इंडियाच्या विशेष करून जास्त प्रभाव पडलाय. जे शेअर मार्केट आहे ते कोलॅप्स होताना खऱ्या अर्थानं पाहाव्यास मिळालं. आजच्या द हिंदूला आपण ते डिस्कस केलं होतं. हा तिसरा खरा परिणाम आहे. चौथा, विशेष करून इंडियावर होणारा परिणाम काय, तर अनेक जे मिलिटरी वेपन्स आहेत, मिलिटरी वाहनं वेगवेगळी आहेत, त्याचे आपण रशियाकडून आयात करतो बऱ्यापैकी, आणि त्याच्यासाठी अग्रीमेंट सुद्धा रशिया सोबत आपला झालाय. मग आता ही जी युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे, त्या युद्धजन्य परिस्थितीमुळे रशिया जो आहे तो अग्रीमेंटनुसार ठरलेले वेपन्स आपल्याला पाठवण्यामध्ये कुठेतरी कुचराई करण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं भोगावा लागू शकतो. म्हणजे एकंदरीतच अर्थव्यवस्थेवरती आपला परिणाम होऊ शकतो, इंटरनॅशनल रिलेशनवरती आपला परिणाम होऊ शकतो, आणि तसेच परिणाम जगामध्ये वेगवेगळ्या कंट्रीमध्ये होऊ शकतात. हे हायलाइटेड परिणाम आहेत खरं तर, जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ढोबळ मानून सांगितली. आता आपण एरुटेलमध्ये लेखिकेने काय काय सांगितलं हे लाईन टू लाईन डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ते एरुटेल समजण्यासाठी तुम्हाला एवढी समज असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी हे सगळं तुम्हाला सांगितलंय आपल्या सोप्या भाषेत. आता एरुटेल आपण लाईन टू लाईन बघूया, म्हणजे तुम्हाला सगळं काय नोट डाऊन करता येईल, व्यवस्थितरित्या समजून घेता येईल. फक्त एरुटेल आपण डिस्कस करतोय त्यावेळेस पेन आणि नोट तुम्ही घेऊन बसायला पाहिजे. जे काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला वाटतंय ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवायला पाहिजे, त्याची वारंवार रिव्हिजन करायला पाहिजे. तरच आजचं जे डिस्कशन आहे ते तुम्हाला बेनिफिशियल होईल. सो तेवढी फक्त काळजी घ्या, बाकी सगळी इन्फॉर्मेशन देण्याची जबाबदारी माझी. सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला लाईन टू लाईन समजावून सांगतो. सो लेट स्टार्ट. हे ते एरुटेल आहे जे लिहिलं गेले अनुराधा एम चिनॉय यांच्याकडून. हे खरं तर लिहिले गेले आणि खूप चांगल्या पद्धतीने यांनी याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सांगितली. मग आपण ती लाईन टू लाईन समजावण्याचा प्रयत्न करूया. थोडंसं झूम करण्याची गरज आहे, म्हणजे मजकूर जो आहे तो व्यवस्थितरित्या तुम्हाला दिसू शकेल आणि तुम्ही ते नोट डाऊन सुद्धा करू शकाल. आता इथं वाद नेमका कशावरून सुरू आहे, तर वाद जसं की मी तुम्हाला सांगितलं दोनबास जो प्रांत आहे त्या दोनबास प्रांतावरून वाद सुरू आहे, बरोबर आहे. आणि विशेष करून त्या दोनबास प्रांतामधले दोन ठिकाणं जास्त न्यूजमध्ये असतात. ती कोणती, तर डोनेट्स्क हे एक शहर आहे, आणि लुहान्स्क, त्याला लुगान्स्क सुद्धा म्हणतात, लुहान्स्क सुद्धा म्हणतात, काही म्हणू शकता तुम्ही. हे दोन जे रिजन आहेत ते जास्त न्यूजमध्ये आहेत. कारण का, तर या दोन रिजनमध्ये सेपरेटिस्ट लोक जे आहेत त्यांची संख्या आपल्याला खऱ्या अर्थानं जास्त असताना पाहाव्यास मिळते. मग त्या सेपरेटिस्टची संख्या जास्त असल्यामुळे ते सेपरेटिस्ट काय म्हणतात, सेपरेटिस्ट म्हणजे कोण, जे युक्रेनला मानत नाहीत स्वतःचं सरकार. ते युक्रेनमध्येच भाग आहे हा, परंतु युक्रेनला स्वतः सरकार मानत नाहीत, ते स्वतःला रशियन समजतात आणि रशियाच्या सरकारला सपोर्ट करतात. त्याला सेपरेटिस्ट म्हटले गेले. आणि ते सेपरेटिस्ट लोक आताच अस्तित्वात नाहीत, तर अगोदरपासून अस्तित्वात आहेत, आणि त्यांना वारंवार वेपन्समध्ये वगैरे पुरवण्याचं काम, त्यांना सहकार्य करण्याचं काम रशिया करत आलेलं आहे. कारण रशियाला माहिती आहे यांना जेवढं आपल्याकडे खेचता येईल आपल्याला तेवढे खेचायला पाहिजे. कारण का, तर उद्या आपल्याला त्याच्यावरती कब्जा करणं सोपं जाईल. आणि तो जो मनसुबा रशियाचा आहे तो या ठिकाणी सफल झालेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि हे जे सेपरेटिस्ट लोक आहेत ते स्वतःचं गव्हर्नमेंट चालवतात तिथं रशियाच्या मदतीनं, आणि रशियन जी रुबल करन्सी आहे रशियाची, ती रुबल करन्सी तिथं ते यूज करताना आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्यामुळे रशियाला आता खरं तर तिथं सोपं झालंय अटॅक करणं.
आणि रशियन अटॅकचं कारण काय दिलंय, व्लादिमीर पुतीन यांनी अटॅकचं कारण काय दिलंय, तर डोनेट्स्क आणि लुहान्स्क मधले जे नागरिक आहेत ते स्वतःला रशियन मानतात आणि आम्ही सुद्धा त्यांना रशियन मानतो. त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांना स्वातंत्र्य करणं गरजेचं आहे युक्रेनपासून, आणि त्यांची सुद्धा इच्छा तीच आहे. त्यामुळे आम्ही हा अटॅक करतोय असं त्यांचं मत असलेलं आपल्याला पाहावयास मिळालं होतं. आणि त्यांनी त्याच्या अगोदर 2 दिवसापूर्वी डोनेट्स्क आणि लुहान्स्क यांच्यासोबत सेपरेट करार केला होता आणि त्या करारामध्ये डोनेट्स्क आणि लुहान्स्कला आम्ही स्वातंत्र्यासाठी मदत करू अशा पद्धतीचा करार झाला आणि त्या कराराच्या अंतर्गतच अटॅक हा झालेला आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. त्यामुळे हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे समजून घेणं. आणि अशाच पद्धतीची कारवाई जी आहे ती 2014 मध्ये त्यांनी केली होती. युक्रेनचं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आणि त्यावेळेस सुद्धा सेम कारण देण्यात आलं होतं की क्रिमियामध्ये युक्रेनवरती 2014 मध्ये अटॅक झाला होता क्रिमिया एरियासाठी. क्रिमिया नावाचा एरिया जो मॅपमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितला, दाखवला, त्या क्रिमियावरती 2014 मध्ये सेम कारणासाठी त्याने अटॅक केला होता. कारण त्याचं काय होतं तर क्रिमियामधले जे लोक आहेत ते विशेष करून रशियन आहेत आणि त्यांना रशियाला जोडलं जावं असं वाटतं, त्यामुळे आम्ही अटॅक करत आहोत असं त्यावेळेस सेम कारण त्यांनी दिलं होतं. आणि क्रिमिया हस्तगत केला 2014 आणि 2014 पासून खरं तर क्रिमिया त्यांच्याच ताब्यात आहे आणि त्यांचा अविभाज्य भाग आहे आता क्रिमिया. आणि त्यांनी खरं तर सांगितलं होतं की रेफरंडम आम्ही केलं आहे, परंतु ग्राउंड लेवलला बघितलं तर तशा पद्धतीचं कोणतंही रेफरंडम घेतलं गेलं नव्हतं. रेफरंडम म्हणजे लोकमत, त्याची आकडेवारी बोगस होती वगैरे ते परत उघड झालं होतं, परंतु त्याच्याकडे कोणी काही जास्त लक्ष दिलं गेलं नाही कोणा. त्यामुळं हे जे पीस किपिंगच्या नावाखाली, शांतता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली जे काही रशिया करते ना, किंवा रशियन इथनिसिटीचे लोक आहेत या नावाखाली जे काही रशिया करते ना, हे कायम दुसऱ्याचा भूभाग हस्तगत करण्यासाठी करते असं लेखिकेला म्हणायचं. म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हणत असाल असं दुसऱ्याच्या देशावर कसं काय रशिया अटॅक करू शकते, जग त्याच्यामध्ये काय अशी मेजर पावलं का उचलत नाही. तर विशेष करून रशिया जो आहे ना, इतिहास रशियाचा बघितला तर रशिया जो आहे तो अगोदर USSR होता. म्हणजे बाकी हे जे युक्रेन कंट्री आहे, बाकीच्या ज्या काही शेजारील छोट्या छोट्या कंट्री आहेत त्या कंट्री अगोदर USSRचा पार्ट होता. USSR म्हणजे आताचा रशियाचाच पार्ट होता. परंतु या USSR मध्ये USSR म्हणत होते त्यावेळेस त्याला, त्या कंट्रीच्या वेळेस त्याच्यामध्ये रशियामध्ये इन्व्हॉल्व्ह होते त्यावेळेस त्या सगळ्यांना USSR म्हणत होते. मराठीमध्ये त्याला सोव्हिएत संघ म्हटलं जायचं. परंतु कालांतरानं काय झालं तर या लोकांनी बंड करायला सुरुवात केली, क्रांती सारखी सिच्युएशन तिथे निर्माण झाली, आंदोलन करायला सुरुवात झाली आणि ह्या ज्या कंट्रीज आहेत त्या बाकीच्या लत्वानिया वगैरे सगळ्या कंट्री आहेत ना, युक्रेन सगट सगळ्या कंट्री त्याच्यातून USSR मधून स्वतंत्र झाले. आणि मग राहिला कोण तर राहिला रशिया, राहिलेल्या पार्टला रशिया म्हटलं गेलं. समजते. आणि तेव्हापासून रशिया या कंट्री तर स्वतंत्र झाल्या, न इलाजानं रशियाला त्यांचं स्वातंत्र्य मान्य करावं लागलं. परंतु खरी सिच्युएशन जर बघितली तर रशियानं ते मनापासून अजून मान्य केलं नाही की त्या स्वातंत्र्य कंट्रीज आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे त्या कंट्रीच्या भूभागावरती हस्तक्षेप करण्याचा, कब्जा करण्याचा प्रयत्न रशिया करत असतं. जसं की आता युक्रेनवरती प्रयत्न रशिया करते 2014 पासून आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश सुद्धा त्याला मिळते, रशियाला मिळताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. मग तो क्रिमियाचा एरिया असू द्या किंवा आता दोनबासचा एरिया असू द्या, डोनेट्स्क लुहान सारखे प्रांत असू द्यात. आणि मग काही लोकांकडून समाज माध्यमातून काय बोललं जाते की तिसऱ्या महायुद्धाची सिच्युएशन तिथे निर्माण होऊ शकते, पण असं कुठंही नाही. की जवळजवळ 97% तिसरं महायुद्ध होणार नाही, 3% जवळजवळ आपण म्हणू शकतो की तिसरं महायुद्ध होऊ शकतं. हे खूप कमी पर्सेंटेज आहेत. कारण त्याचं काय तर असे सिच्युएशन 2014 मध्ये होऊन गेले, तेव्हा सुद्धा असंच बोललं जायचं, पण तसं काही झालं नाही आणि आता सुद्धा सेम सिच्युएशन आहे. त्यामुळे आता सुद्धा खूप शक्यता कमी आहे की तिसरं महायुद्ध होऊ शकतं याची. त्यामुळे त्याच्याविषयी एवढं काय आपण विचार करण्याची गरज नाही. परंतु जे काही परिणाम होत आहेत, जे मी तुम्हाला सांगितले परिणाम, ते तुम्हाला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. पुढे बघूया आणखी लेखिकेनं काय दिलंय. विशेष करून पुढे काय दिलंय तर युनायटेड नेशन आणि नाटो याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. आता नाटोची स्थापना झाली होती 12 मेंबर सगळं. आता नाटोवरती वेगळं लेक्चर मी बनवलं ऑलरेडी, परवा दिवशीच अपलोड केलं आपल्या चॅनलवरती. करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आपली, त्याच्यामध्ये नाटो विषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर आहे, ते बघून घ्या. म्हणजे नाटो विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. आता या नाटोची स्थापना 12 कंट्री जे आहेत त्याच्या फाउंडर मेंबर आहे. म्हणजे नाटोची स्थापना होत होती त्यावेळेस त्याचे सदस्य 12 देश होते आणि विशेष करून नाटोची स्थापनाच केली होती USSRला म्हणजे रशियाला प्रतिकार करण्यासाठी. आणि 12 स्थापनेच्या वेळी होती आणि आता जर त्याचे सदस्य बघितले तर जवळजवळ 30 देश त्याचे सदस्य आहेत नाटोचे.
आणि नाटो युक्रेनला सुद्धा सदस्य स्वतःचा बनवू पाहतोय आणि युक्रेनची सुद्धा इच्छा आहे की नाटोचा आपण सदस्य बनायला पाहिजे. मग रशियाला याची भीती वाटते की नाटोचे जेवढे जास्त सदस्य होतील तेवढं रशियाला धोका जास्त आहे. त्यामुळे रशिया या नाटोला वारंवार विरोधच करत आला आतापर्यंत. रशियाचं प्रमुख डिमांड हे की तुम्ही जे फाउंडर मेंबर होता तेवढेच मेंबर फक्त नाटोनं त्यांचे ठेवायला पाहिजे, बाकी मेंबर ऍड करता कामा नये. जर तसं नाटो करत असेल तर आमच्या विरुद्ध युद्ध करण्याच्या तयारीत नाटो आहे असं कुठंतरी आम्ही समजतोय. असं रशियाची खरं तर मागणी आहे, मत आहे असं नाटोबद्दल. आणि याच नाटोनं काय केलं तर युक्रेनला खऱ्या अर्थानं सपोर्ट केलाय आणि त्यामुळं आगीत पेट्रोल ओतायचं काम झालं असं कुठेतरी आपण म्हणू शकतो. आणि त्याचा मध्ये युएसए सुद्धा युक्रेनच्या सपोर्टला आलेला आहे खऱ्या अर्थानं. आणि त्यामुळे सुद्धा रशिया जो आहे तो जास्त चिडलेला खऱ्या अर्थानं पाहाव्यास मिळतोय. अशा अटॅकसारख्या कारवाया लवकरात लवकर रशिया करताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहाव्यास मिळतं. त्यामुळे नाटो आणि युएसए पिक्चरमध्ये येते, जसं की मी तुम्हाला ढोबळमानाने सुद्धा समजावून सांगितलं होतं. पुढं काय सांगितलं बघूयात. आणि पुढं काय सांगितलंय की युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध होणं हे खरं तर टोटल वर्ल्डसाठी धोक्याचं आहे, घातक आहे, डिझास्टर आहे एक प्रकारचा. आणि युरोपियन कंट्रीसाठी तर आहेच आहे असं याच्यामध्ये म्हटलं गेलं. कारण युरोपियन कंट्री सुद्धा अनेक गोष्टींसाठी रशियावरती डिपेंडंट आहेत. त्यामुळं त्यांच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा खऱ्या अर्थानं फटका बसू शकतो असं लेखकाने इथं आपल्याला समजावले, जे की मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. पुढं जे लोहान्स्क आणि डोनेट्स्क एरिया आहेत तिथले जे सेपरेटिस्ट लोक आहेत ते रशियाला स्वतःचं गव्हर्नमेंट मानतात, युक्रेनला गव्हर्नमेंट मानत नाहीत. आणि जे पीपल्स रिपब्लिक ऑफ डोनेट्स्क अँड लोहान्स्क 2014 पासून स्वतःचं गव्हर्नमेंट चालवत आहेत. आणि जी रुबल करन्सी आहे रशियाची तीच करन्सी त्या एरियामध्ये ते वापरतात, जेणेकरून आपण रशियाचाच एक पार्ट आहोत असं दाखवायचं आहे त्यांना. आणि त्याचाच फायदा आता रशियाचा घेताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावाच मिळतं. आणि या सगळ्यांना रशियानं जे कृत्य केले त्याला पाश्चिमात्य देश म्हणजे युरोप, युएसए, कॅनडा हे जे देश आहेत ते डायरेक्ट विरोध करताना आपल्याला पाहावाच मिळतात. कारण त्याचं काय तर अशा प्रकारे एखाद्या कंट्रीवरती अतिक्रमण करणं, अटॅक करणं हे त्याच्या सार्वभौमत्वाला धोक्याचं आहे. सार्वभौमत्व, सॉव्हरेनिटी शब्द वापरलाय. सॉव्हरेनिटीला मराठीमध्ये सार्वभौमत्व म्हणतात. सार्वभौमत्व त्या कंट्रीचं धोक्यात आणलं. त्याचबरोबर इंटरनॅशनल काही लॉज आहेत, जे आंतरराष्ट्रीय काय कायदे आहेत आणि ते कायदे विशेष करून शांततेला प्रस्थापित करण्यासाठी केलेले कायदे आणि त्या कायद्याचं सुद्धा रशिया या ठिकाणी उल्लंघन करताना पाहाव्यास मिळतं आपल्याला. त्याचबरोबर एक ऑर्गनायझेशन आहे युरोपियन कंट्रीची OSCE, त्याला आपण ऑर्गनायझेशन फॉर सेक्युरिटी अँड कोऑपरेशन इन युरोप, यांच्यासोबत सुद्धा दोन्ही कंट्रीनं बातचीत केली. परंतु त्याच्यामध्ये रशियानं त्यांचे जे नियम आहेत ते फॉलो केले गेले. जसं की मी थंबनेलमध्येच सांगितले की जे डायलॉग पुष्पामधला आहे झुकेगाने, तशा पद्धतीचाच जो काही रवैया आहे ना तो रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन यांचा पाहावास मिळतोय. ना त्यांनी कुठे इंटरनॅशनल लॉ मानता येते ना कोणत्या कंट्रीचा ऐकतात. आता आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी कॉल केला होता त्यांना, आज द हिंदूला होतं, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बाउंड्री लाईनवरती कशा पद्धतीने शांतता प्रस्थापित करता येईल याची विनवणी सुद्धा त्यांना केलेली पाहावास मिळाली. परंतु त्याला ते कोणालाही खरं तर दाद देताना आपल्याला पाहावास मिळत नाही. म्हणजे जेणेकरून जो पुष्पाचा डायलॉग आहे ना तो डायरेक्ट तिथं कनेक्ट होतोय, झुकेगा नाही अशा पद्धतीचा. त्यामुळं खऱ्या अर्थानं आणि युनायटेड नेशननं सुद्धा अनेक वेळा रशियाला सांगितले की आपण तिथे शांतता प्रस्थापित करायला पाहिजे, शांततेसाठी सहकार्य करायला पाहिजे. परंतु तरी सुद्धा जे व्लादिमीर पुतीन आहेत ते मानताना आपल्याला पाहावास मिळत नाहीत. त्या मुळात रशिया ज्या ह्या काही कारवाया करतोय त्याला कारण महत्वाची कोणती आहेत. एक तर पहिलं कारण काय आहे तर रशिया त्या कंट्रीचं स्वातंत्र्य मान्य करणे, त्यांना आपल्याला कसं जोडून आपण घेता येईल, आपल्या अंडर कसं त्यांना आणता येईल, हाच रशिया प्रयत्न करत असतो. दुसरं महत्वाचं कारण आहे नाटो. दोन कारणांमध्ये नाटोचाच उल्लेख आलाय. पहिलं तर नाटोनं ऑफर केलं युक्रेनला की आम्हाला जॉईन करा तुम्ही. हे आगीत फ्युल आहे, तुम्हाला सांगितलं जसं आगीत तेल उचलण्याचं काम आहे. त्यामुळे रशिया जास्त चिडलेला खऱ्या अर्थानं पाहावाच मिळतं. त्याचबरोबर नाटो ज्या स्वतःचे सदस्य वाढवतोय, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचे स्वतःचे सदस्य वाढवते, त्याच्यामुळे सुद्धा जो रशिया आहे तो वारंवार नाटो सोबत चिडलेला असतोय विशेष करून. आणि त्याचबरोबर सोव्हिएत कोलॅप्स जेव्हापासून झालं, म्हणजे अगोदर USSR होता परंतु त्याच्यामधून काही कंट्री स्वतंत्र झाल्या आणि त्यानंतर रशिया राहिला. मग तेव्हापासून रशिया खरं तर चिडलेला आहे. तेव्हापासून ज्या स्वतंत्र झालेल्या कंट्री आहेत त्यांच्या खरं तर विरोधात रशिया काम करताना पाहावयास मिळतं. कारण रशियाला अनेक वेळा चान्स दिला की सहकार्यानं आपण काम करूया, अशा प्रकारचे अनेक कंट्री करून त्यांना ऑफर केलं गेलं, परंतु तशा पद्धतीनं रशिया त्या ऑफरला खरं उतरलेलं अजून पाहावयास आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळे सुद्धा ते एक महत्वाचं कारण आहे युद्धाला असं आपण म्हणू शकतो. आता मग आणखी महत्वाचं काय कारण आहे की
अशा पद्धती सिच्युएशन निर्माण होते. नाटो सुद्धा विरोधात कार्य करताना पाहावयास मिळतं. तर रशिया आणि नाटोमध्ये 1994 मध्ये पार्टनरशिप फॉर पीस शांततेसाठी करार झाला होता. परंतु आता जे कृत्य रशियाने केलंय तो सरळ सरळ या कराराचं उल्लंघन आहे आणि याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा उल्लंघन करत आलंय रशिया. क्रिमियाचा मुद्दा झालता 2014 मधला, तेव्हा सुद्धा या कराराचं उल्लंघन रशियाने केलं होतं. त्यामुळे नाटो आणि रशियामध्ये एक 36चा आकडा आहे, तो कधीही त्याच्यावरती सोल्युशन निघू शकत नाही, हेच सिद्ध केलं रशियाने आतापर्यंत. त्याचबरोबर नाटो रशियन फाउंडिंग ऍक्ट झाला होता 1997 ला, आणि त्या ऍक्टमध्ये ज्या काही तरतुदी शांततेसाठी दिल्या गेल्या होत्या त्याचं सुद्धा उल्लंघन रशियानं वारंवार केलेलं आहे आतापर्यंत. त्यामुळे खरं तर रशियावरती नाटोचा कोणत्याही पद्धतीचा विश्वास नाही असंच आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जसं की आपण मगा म्हटलं की या प्रकाराचा युरोपियन कंट्रीवरती, वर्ल्डवरती तर कसा होईल तुम्हाला सांगितलेच, तर युरोपियन कंट्रीवरती सुद्धा परिणाम याचा होणार आहे. कारण का, तर युरोपियन कंट्रींना जो रशिया जोडला जातोय ना, तो जोडला जातोयच खऱ्या अर्थाने युक्रेन थ्रू. युक्रेन हा खरं तर बफर अँड ब्रिज मानला जातोय. कुणाच्या मधला, युरोपियन कंट्री आणि रशिया या दोघांमधला खरं तर हा ब्रिज आहे युक्रेन, दोन्ही कंट्रींना जोडणारा. दोन्ही युरोपियन युनियन एकीकडे आहे, युरोपियन सगळ्या कंट्री एकीकडे आहेत आणि एकीकडे रशिया आहे, आणि या दोघांना जोडणारा जो पूल आहे ना, पूल, तो युक्रेन आहे. म्हणजे पुलाचं काम करतो तो. जर युक्रेननं बंद केलं सगळं तर मग दोन्ही कंट्री भूक्षेत्रामध्ये कनेक्ट होऊ शकत नाही, म्हणजे युरोपियन कंट्रीज आणि रशिया. त्यामुळे एक युक्रेनचं वेगळं महत्व आहे आणि हे रशियाला माहिती आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं रशिया अशा पद्धतीचा कारवाई करत असतोय. त्याचबरोबर नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन, आता याच्यामध्ये जर्मनी असू द्या, फ्रान्स असू द्या किंवा इतर युरोपियन कंट्रीज असू द्या, त्यांनी युक्रेनला डायरेक्ट इनडायरेक्ट पद्धतीने सपोर्ट दर्शवला. परंतु या नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईनच्या थ्रू गॅस पुरवण्याचं, म्हणजे गॅस विकण्याचं कार्य युरोपियन कंट्रींना रशिया करतोय. विशेष करून जर्मनीला जोडले गेले या पाईपलाईन सोबत. मग हा जर गॅस बंद केला किंवा गॅसच्या किमती वाढवल्या तर ऑब्वियस आहे यांच्या अर्थव्यवस्थेला, म्हणजे युरोपियन कंट्रींच्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थानं फटका बसणार आहे या किमतींचा. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता हा जो नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन आहे त्याचा मॅप तुम्हाला चांगल्या पद्धतीनं दाखवतो मी, म्हणजे तुम्हाला हे समजावून घेता येईल. इथं तुम्ही वर्ल्ड मॅप बघताय, इथं तुम्हाला जर्मनी पाहावयास मिळते आणि हा जो मधला समुद्र आहे तिथून ही पाईपलाईन इथं रशियाला जोडली जाते. हे वर्ल्ड मॅपच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो कारण एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला लक्षात येईल. आता तुम्हाला झूम स्वरूपातला मॅप दाखवतो नेमका कसा आहे. त्याच्या अगोदर युक्रेनला ब्रिज युरोपियन कंट्री मधला आणि रशियामधला का म्हटलं जातं हे समजावून सांगतो. इथं युक्रेन आहे, बरोबर आहे, आणि इथं डायरेक्ट भूक्षेत्र जोडले गेले रशियासोबत युक्रेनचं, बरोबर आहे. आणि युरोपियन कंट्रीज जर बघितल्या तर या इकडं सगळ्या युरोपियन कंट्रीज वसलेल्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. मग या युरोपियन कंट्रीला रशियासोबत जोडलं जायचं असेल तर इथे युक्रेन जो आहे तो पूल आहे या दोघांमधला, असं त्या लेखिकेनं त्या एरोटेलमध्ये समजावून सांगितलं आपल्याला. समजते. त्यामुळे युक्रेनचं एक वेगळं महत्व आहे हे रशियाला सुद्धा माहिती आहे. त्यामुळं युरोपियन कंट्रीच्या दृष्टीतून सुद्धा आणि रशियाच्या दृष्टीतून सुद्धा युक्रेनचं एक वेगळं महत्व आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता पुढे आपण बघूयात की जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनचा मॅप कशा पद्धतीने. हा मॅप तुम्ही चांगल्या पद्धतीने बघू शकता, त्याच्यापेक्षा हा जो मॅप आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्ही समजावून घेऊ शकता. ही जी गॅस पाईपलाईन आहे ती गॅस पाईपलाईन 2 प्रकारच्या गॅस पाईपलाईन आहेत. त्या विशेष करून रशियामधून विशेष करून जर्मनीला जोडतात, जर्मनीमध्ये पोहोचवले गेलेले आहेत. आणि हे फिनलंड, जे फिनलंडचा समुद्र आहे ते समुद्र आहे. इथं ग्रिप्सवोल्ड हे नावाचं ठिकाण आहे जर्मनीमधलं आणि त्या ठिकाणी ही पाईपलाईन जोडली जाते. आणि ह्या 2 पाईपलाईन वेगवेगळ्या ठिकाणी रशियामध्ये जोडतात. उस्टलुगा हे एक ठिकाण आहे रशियामधलं आणि वायबोर्ग हे दुसरं ठिकाण आहे. या 2 ठिकाणी या 2 पाईपलाईन जोडल्या जातात आणि या पाईपलाईनच्या थ्रू रशिया जो आहे तो युरोपियन कंट्रीला म्हणजे जर्मनीला खऱ्या अर्थानं गॅस विकण्याचं कार्य करतो. मग या जर गॅसच्या किमती वाढवल्या गेल्या तर खऱ्या अर्थानं खूप मोठा तोटा जर्मनीला पण सोसावा लागेल आणि इतर युरोपियन कंट्रींना सुद्धा सोसावा लागेल. त्यामुळे ही जी गॅस पाईपलाईन आहे याचा उल्लेख लेखिकेनं आपल्याला करून दाखवलेला आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं याचा सगळ्यात जास्त फटका विशेष करून दिस विल कम ॲट अ ग्रेट कॉस्ट फॉर, एक तर रशियाला तर बसणारच आहे, परंतु त्यांची तयारी आहे त्याच्यासाठी, कारण त्यांनी त्याची तयारी करूनच अटॅक केलाय. त्याचबरोबर जर्मनीला आणि युरोपला या 3 घटकांना खूप मोठा फटका याचा बसणार आहे. युक्रेनला तर बसणार आहे कारण युक्रेन विक्टिमच आहे याच्यामध्ये, आणि बाकीच्या कंट्रींना म्हणजे इंडियाला कसा बसेल हे तुम्हाला मग समजावून सांगितलं.
आणि त्याचबरोबर युक्रेनचा जर विचार केला तर युक्रेन जो आहे तो टोटली ऑइलसाठी म्हणजे तेलासाठी रशियावरती डिपेंडंट आहे, अवलंबित्व त्याचं रशियावरती आहे. त्यामुळे तो एक परिणाम युक्रेनला खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह परिणाम भोगावा लागू शकतोय. म्हणजे एकंदरीत लेखिकेला काय सांगायचंय तर याचा परिणाम रशियाला भोगावा लागणार आहे, युक्रेनला भोगावा लागणार आहे, कारण ह्या दोघांमध्ये युद्ध सुरू आहे. त्याचबरोबर याचा सगळ्यात त्याच्यापेक्षा जास्त परिणाम म्हणजे त्यांच्या एवढाच परिणाम युरोपियन कंट्रींना सुद्धा भोगावा लागणार आहे, असं खरं तर इथं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी कंट्रींना कशा पद्धतीने भोगावं लागेल, इंडियाला कशा पद्धतीने भोगावं लागेल हे ऑलरेडी तुम्हाला सांगितले मी पहिल्यांदाच ढोबळमानांच्या ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस. आणि भविष्यामध्ये जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तिसरं महायुद्ध जर म्हणतोय त्याला आपण ना, वर्ल्ड वॉर 3, तिसरं महायुद्ध सारखी सिच्युएशन निर्माण झाली तर ती कशी होऊ शकते, तर युक्रेनच्या मदतीला ज्या कंट्री येत आहेत त्या कंट्रींचा एक ग्रुप आणि रशियाच्या मदतीला, म्हणजे आता तर महत्वाची कंट्री चायना आहे रशियाच्या मदतीला, अशा कंट्री रशियाच्या मदतीला काय येतात, असे दोन ग्रुप जगामध्ये निर्माण होऊ शकतात. या दोन ग्रुपमध्ये जर युद्ध सुरू झालं तर खऱ्या अर्थानं युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि याच्यामध्ये आणखी नाटोचं काय स्टेक आहे ते नाटोनं जाहीर केलं नाही. आणि जर नाटो डायरेक्टली युक्रेनच्या सपोर्टमध्ये येते आणि एका दिवसामध्ये युक्रेनला सदस्यत्व देते तर नाटोचं ध्येय काय, एका जर त्यांच्या सदस्यावरती कोणी एक्सटर्नल कंट्री अटॅक करत असेल तर त्या सगळ्या कंट्री तो अटॅक स्वतःवर घेतील, म्हणजे स्वतःवर अटॅक केलाय असं समजतील आणि सगळेजण त्याचा प्रतिकार करतील, असा नियमच आहे नाटोचा. त्यामुळे जर युक्रेनला रातोरात सदस्यत्व दिलं गेलं तर मग युक्रेनच्या मदतीला नाटोच्या सगळ्या कंट्री मैदानात उतरतील आणि त्याला 100% वर्ल्ड वॉर 3 म्हणजे चित्र जे आहे, वर्ल्ड वॉर 3चं स्वरूप जे आहे ते निर्माण होऊ शकतं. तिसऱ्या महायुद्धाचं स्वरूप त्याला निर्माण होऊ शकते. ही सगळी इन्फॉर्मेशन खरं तर रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टचे आहे. त्याचे परिणाम काय होऊ शकतात, नेमके ग्राउंड लेवलला सिच्युएशन काय आहे, त्यांचा इतिहास काय, हे सगळं आपण ढोबळमानाने इथं समजावून घेण्याचा प्रयत्न केला, आपल्या मातृभाषेतून समजावून घेण्याचा प्रयत्न केला. टेक्निकल काही इन्फॉर्मेशन होती ते एरोटेलच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न केला. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या माध्यमातून माहिती असणं गरजेचं होतं. त्यामुळे मी पुन्हा एकदा याच्यावरती लेक्चर बनवलेलं आहे. याच्या अगोदर पण एक लेक्चर बनवलंय, त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली इन्फॉर्मेशन याची देण्याचा प्रयत्न केलाय. आणि आता अटॅक झाल्यानंतरची ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा मी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय. सो आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. सो या नोटवरती मी तुमच्या रजा घेतो. भेटूया आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.